दादा आतमध्ये गर्दी किती आहे? भरपूर गर्दी आहे. रोज एवढी गर्दी राहते. मित्रांनो, आपली मिसळची पहिली ऑर्डर आलेली आहे. रस्सा पण आला आहे आणि बाकी ऑर्डर यायची बाकी. अजून मिक्स भजी सांगितली होती. अरे याच्या डोक्यावर बसवा पटकन. हो बाहेर निघाला. अरे घाबरू नको घाबरू नको. हा तिकीट असेल कदाचित. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहात? मजेत ना? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे, जग खूप सुंदर आहे. आज आहे शनिवार, दुपारचे जवळपास 2 वाजले आणि आपण निघालो आहोत मिसळ खाण्यासाठी एका सुंदर अशा लोकेशनवर. आणि तिथं बघण्यासारखं पण खूप काही आहे. तर चला, तुम्ही पण आमच्यासोबत करूया एन्जॉय. मित्रांनो, आपण पेरूच्या वाडीला पोहोचलो आहे. प्रचंड अशी गर्दी आहे. जवळपास 100-200 4 व्हीलर्स आणि 2 व्हीलर्स, तर कमीत कमी 500 दिसत आहेत मला इथं. आणि आपल्याला इथं पार्किंगला दादा भेटले. दादा आतमध्ये गर्दी किती आहे? भरपूर गर्दी आहे. रोज एवढी गर्दी राहते. काय काय सुट्ट्या चालू आहे ना आता सध्या, गर्दी भरपूर राहते. अच्छा, मग नंबर लागेल ना लगेच? हो, नंबर लागेल ना. नंबरचा काय विषय असं राहत नाही. मध्ये काय बघण्यासारखं बरंच काय काय बघण्यासारखं पेरूची आईस्क्रीम आहे, पेरूचं हे बघण्यासारखं म्हणल्यावर तुमचं पक्ष्यांची वाडी आहे, गेम झोन आहे, पक्षी आहे, भरपूर काही आहे. भरपूर काही बघण्यासारखं. चला, दादांनी आपल्याला छान माहिती दिली. आता जाऊया आतमध्ये. हो, पेरूच्या वाडीला आतमध्ये ते एंट्री घेतली आपण. बरीच प्रचंड अशी गर्दी आहे आणि आपला नंबर. अरे वा, इथं सगळं पेरूंपासून तयार केलेल्या गोष्टी वगैरे, पेरू बरेच इकडे काही स्टॉल्स वगैरे आहेत. आता आपल्याला जायचं आहे त्या बाजूला. पहिले आपण सगळं फिरून घेऊ वाटल्यास तर. चल शीतल, आतमध्ये इथं आपण 5-10 मिनटं झाले येऊन. आपल्याला इकडं असे स्टॉल्स वगैरे. काय बघते? लोणचे. येताना बघू ना. हां, पेरूचे चॉकलेट्स. अच्छा, सगळे पेरूपासून बनवलेले चॉकलेट्स आहेत. तुम्ही एक कस्टमाइज करून देता का रेडीमेड आहे? कस्टमाइज करून पण देता. ते काही बनवून पण मिळेल तुम्हाला काय हवं ते. हे आपलंच आहे का? हो. अच्छा, आपली डोअरची जी आहे नेम प्लेट, ती पण लगेच कस्टमाइज करून देतात. कसे चार्जेस त्याचे? अच्छा, वरती जे लावलेले आहेत ते 3-4. ओके, ठीक आहे, थँक्यू. मित्रांनो, इथं लहान मुलांसाठी बरंच काय काय आहे खेळायला. आणि इकडे जवळपास पेरू भाजी बिजी सगळंच आहे. थोडं वेगळं काहीतरी आहे. एक छोटंसं असं गाव असल्यासारखं, सुंदर असं गाव असल्यासारखं वाटतंय. इकडे वरती काय आहे? इकडं मुलांचं आहे. इथं स्केच पण बनवतात. स्केचिंगचं काम चाललं आहे, लाईव्ह स्केच. इथं वरती काय बघू आपण. इथं गाणे पण चालू आहे, त्याच्यामुळे कॉपीराईट येऊ शकतो.
तिकीट असेल कदाचित. इथं पूर्ण स्टॉल आहे मित्रांनो, लांबपर्यंत सगळीकडे स्टॉल्स आहेत. आणि इकडं पक्ष्यांची वाडी आहे. मित्रांनो आपण जवळपास पर हेड 100 रुपये याप्रमाणे 200 रुपये माझे आणि शीतलचे दिले. तर आता आतमध्ये जाऊया आपण. आतमध्ये बरंच काही आहे बघण्यासारखं. सुरुवात इकडून करायची का? बकऱ्या आहेत, काश्मीरी बकरी. या 2 जे आहेत ना, या काश्मीरी बकऱ्या आहेत. तो कोंबडा पाहिला केवढा आहे शीतल? हा, तो साईज बघ ना त्याची. पाय केवढा खतरनाक आहे. कोंबडी म्हटलंय त्याला. ही कुठली ब्रह्मा कोंबडी? हा, केवढं आहे ते. आपण व्हाईट पॉलिश कॅप म्हणून काही कोंबड्या द्या. गिनिया फाऊल या पक्ष्याचं नाव आहे. पॉलिश कॅप. इथं व्हाईट होती, इथं रेड आहे. इकडं पण कोंबड्यांच्या वेगळ्या व्हरायटीज आहेत. कबूतर असे ओपनली आहेत इथे. कबुतरांचं इकडं पूर्णपणे घर आहे. याला काय म्हणता? इग्वाना. खूपच छोटा आहे, मोठा नाही आहे. याच्यात मोठा होता ना एक आपल्याकडे आधी. आज मोठा आहे आमचा. तो तिकडे बघितला होता आता. सुंदर आहे बघण्यासारखं. 100 रुपये वसूल आहे. शीतल, ते असंच बस शकतो. वरती छोटे छोटे पिल्ल आहेत. एक गिनीपिक आहे बघ. गिनीपिक. हे होय बघ, मस्त एकदम शीतल. त्याची शेपटी बघ. हा केवढी शेप एकदम, किती कलरफुल आहे. आतमध्ये किती घरटे आहेत बघ ना. होय, आत लावून झाला.
डोक्यावरून हात फिरवून द्यायचं. हा एक इकडं दुसरा सेक्शन आहे मित्रांनो. इकडं विविध प्रकारचे पक्षी आहेत. जावा पिंच नावाचा पक्षी होता तिथं. रोझेला पोपट ते तिकडे आतमध्ये. इथं नाही येत. तिथं बस. मित्रांनो 100 रुपये वर सीट आहे इथं खर्च केल्याचे. इकडं विविध प्रकारचे पक्षी आहेत. एकदम मस्त, खूपच छान. चला मित्रांनो निघूया इथून. आपण मागे जेव्हा श्रद्धा लॉनला जेव्हा झालं होतं पेट कार्निवल तेव्हा जवळपास तो 5 फुटाचा होता. काय सरडे आहेत असं. हे मोठे होतील का बरं का. हे मोठे होतील, छोटे इकडे जास्त आहेत. 4 आहेत. हे इकडे आहे आतमध्ये. तू पक्ष्यांचं म्हणत होती ना. बाजू निघाला. अरे घाबरू नको घाबरू नको. बाजू निघाला. अरे घाबरू नको घाबरू नको घाबरू नको. मी तर तो सरडा पकडला होता मोठा. हे तर पक्षी आहे. एवढी काय घाबरते. इकडे लाईनीत बसलो. हा आला बघ. हा स्वतः मला बघ शीतल. येणे विचार केला यांच्याकडे कोणीच येत नाही म्हणून तर माझ्याकडे आला लागेल. अजून एक आला. कशा उडाला तो. तुझे एवढं आहे तू घेतो तू घेतो. अहो इकडे बघ ना. तू घे ना. मम्मीकडे आला नसतो. मम्मीकडे आला. मारायचं नाही त्याला. हा पूर्ण येतोय का स्क्रीन मध्ये दिसतोय का. हो पूर्ण. किती छान केलं होतं. हे बघा ना. हा किती छान केलं होतं. हा डेंजर बघ. त्यांच्या हातावर आहे ना. राहू दे राहू दे राहू दे राहू दे राहू दे. काही नाही करणार तो. घाबरू नको. उडवू नये. त्याला हातावर पाहिजे. हो अरे याच्या डोक्यावर बसवा पटकन. हो नाही बसवत. नाही बसवत. नाही बसवायचा. चला मित्रांनो पेरूच्या वाडीमधल्या पक्ष्याच्या वाडीमध्ये आपण फिरून झालं आपलं. आता इथून आपण
बाहेरच्या बाजूला काय आहे ते बघूया. मित्रांनो आता बराच वेळ आपण इथे फिरलो आतमध्ये पक्ष्यांच्या वाडीला. आता आपण इथून बाहेरच्या बाजूला चाललोय. प्रचंड गर्दी आहे. चला मित्रांनो आता इथून बाहेर पडू आपण. गेम्स वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स आहेत. गेम्स त्या गोल गोल टोपलीत पाण्यामध्ये फिरवतात. इथं पण वरती काहीतरी करताय डेव्हलपमेंट. इथं पेरूचा आईस्क्रीम आहे आणि सगळं मिसळवाल्यांसाठी मिसळ खाण्यासाठी. पाहिली किती गर्दी. प्रचंड गर्दी प्रचंड. हे कुठे बसायचं. चला मित्रांनो आता भूक खूप लागली. आता मिसळची ऑर्डर देऊ कुठेतरी बसू. मित्रांनो आपली मिसळची पहिली ऑर्डर आलेली आहे. रस्सा पण आला आहे आणि बाकी ऑर्डर यायची बाकी. अजून मिक्स भजी सांगितली होती. आणि हॉटेल काहीचं असं याची प्रचंड अशी गर्दी इथे. चला आता सुरुवात करूया मिसळला. मिसळनंतर आपली भजी मिक्स भजी आणि गुळाची जिलबी आली आहे तर ती पण एन्जॉय करू आपण. मित्रांनो आता आपलं पोटभर मस्तपैकी खाऊन झालं आहे. आता आपण इथून निघालो आहोत आणि असे बारीक बारीक पाण्याचे फवारे पण सोडलेले आहेत. पेरूच्या वाडीचं एक फोटो काढण्याचं ठिकाण आहे. तर मित्रांनो पेरूच्या वाडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.